पहिलं प्रेम भाग 3 भावना, गैरसमज आणि पहिली परीक्षा. संध्याकाळची वेळ होती. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हलका वारा वाहत होता. झाडाच्या पानावरून येणारा सूर्यास्त सोनेरी प्रकाश संपूर्ण परिसराला एक वेगळं सौंदर्य देत होता. आरव कॉलेजच्या मैदानात एका कोपऱ्यात बसला होता. त्याच्या हातात पुस्तक होतं, पण त्याचं लक्ष अक्षराकडे नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच विचार गोंधळत होता, निशा. गेल्या काही महिन्यात त्यांची मैत्री खूप परेशान झाली होती. एकमेकांच्या आवडी-निवडी, स्वप्न, भीती आणि आनंद हे एकमेकांशी शेअर करू लागले होते. दोघांनीही एकमेकांबद्दल काहीतरी विशेष वाटत होतं, पण त्या भावनांना अजून नाव मिळालं नव्हतं. निशा ही तशीच होती. आरवचा मेसेज आला नाही की तिची नजर मोबाईलकडे जायची. कॉलेजमध्ये तो दिसला नाही तर दिवस अपूर्ण वाटायचा. पण मैत्री गमावण्याची भीती. दोघेही आपल्या मनातील गोष्ट लपवून ठेवत होते. नवीन व्यक्तीची एंट्री. एका दिवशी त्याच्या वर्गात नवीन विद्यार्थी आला. हाय एव्हरीवन, मी समीर. बाबांच्या ट्रान्सफरमुळे इथे आलो आहे. उंच, स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण. समीरने काही दिवसातच सगळ्यांशी मैत्री केली. त्याचा स्वभाव मनमोकळा होता. नशिबाने त्याला प्रोजेक्ट ग्रुपमध्ये निशासोबत काम मिळालं. सुरुवातीला आरवने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण हळूहळू समीर त्याच्या आणि निशा एकत्र जास्त वेळ घालवू लागले. कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये, कॉलेजच्या बागेत, तयारीत ते दोघे नेहमी सोबत दिसू लागले. आरवच्या मनातील वादळ. एका दिवशी कॅन्टीनमध्ये आरव बसला होता. समोरच्या टेबलवर निशा आणि समीर जोरात हसत होते. आरवच्या मनात अचानक एक टोचणी लागली. मला एवढं का वाईट वाटतंय? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. त्याला जाणवलं, हे फक्त मैत्री नव्हतं. तो निशावर प्रेम करू लागला, पण त्याने कधीच तिला सांगितलं नव्हतं. बदललेलं वागणं. त्या दिवसानंतर आरव थोडा दूर राहू लागला. निशाने मेसेज केला तर उशिरा उत्तर, फोन केला तर बिझी आहे असं सांगणं, कॉलेजमध्ये भेट झाली तरी औपचारिक बोलणं. निशा गोंधळली. आरव असं का वागतोय? तिला काही समजत नव्हतं. निशाचा प्रश्न. एका संध्याकाळी निशाने त्याला कॉलेजच्या गार्डनमध्ये बोलावलं. आरव, मला काही विचारायचं आहे. हं, तू माझ्यावर रागावलास काय? नाही. मग असं का वागतोयस? आरव शांत राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, की खरं तर उत्तर होतं, पण ते सांगण्याचं धाडस नव्हतं. समीरचं निरीक्षण. समीर हुशार होता. त्याने आरवच्या चेहऱ्यावरचा बदला पाहिला होता. एक दिवस तो थेट आरव जवळ आला. तुला निशा आवडते ना? आरव दचकला. काय? मी मित्र म्हणून विचारतोय. काही क्षण शांतता. हो. पहिल्यांदाच आरवने कोणासमोर आपल्या भावना मान्य केल्या. धक्कादायक सत्य. समीर हसला. मला आधीपासूनच वाटत होतं. मग काही नाही म्हणजे? कारण मला निशाबद्दल तसं काही वाटत नाही. आरव आश्चर्यचकित झाला. काय? हो. आम्ही फक्त मित्र आहोत. आरवच्या मनावरचा मोठा भार हलका झाला होता. पण एक नवीन प्रश्न समोर आला. जर समीर अडथळा नव्हता तर आता स्वतःच्या भीतीशी लढावं लागणार होतं. कॉलेज फेस्ट. काही दिवसांनी कॉलेजचा वार्षिक उत्सव सुरू झाला. संपूर्ण कॅम्पस घोषणाने उजळून निघाला होता. संगीत, नृत्य, खेळ, स्पर्धा, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. निशा आणि आरव दोघेही आयोजन समितीत होते. या निमित्ताने ते पुन्हा जवळ आले होते. पावसाची रात्र. फेस्ट संपत आली होती. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. सगळे धावत आश्रय शोधू लागले. आरव आणि निशा एका छोट्या शेडखाली आले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. आत शांतता. फक्त दोघे, धडधडणारे श्वास, मनातील गोष्ट. निशा हळू आवाजात म्हणाली, तुला माहिती आहे का? काय? गेल्या काही दिवसात तू माझ्यापासून दूर गेलास तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आरवने तिच्याकडे पाहत राहिला. का? हलगर्जी हसली. कारण तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. आरवच्या मनात धडधड वाढली. अचानक आलेला गैरसमज. तेवढ्यात आरवच्या मोबाईलवर मेसेज आला. स्क्रीनवर एक मुलीचा फोटो दिसला. तिची नजर तिकडे गेली. कोण आहे ही? माझी जुनी मैत्रीण. तिचा चेहरा बदलला. हो. तिने अधिक काही विचारलं नाही, पण तिच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं.
पहिली खरी परीक्षा. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अफवा पसरली, आरव आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत. निशानेही ते ऐकलं. निशा दुखावली गेली. मी जास्त विचार करत होते, तिने स्वतःला समजावलं आणि पुन्हा आरवपासून दूर जाऊ लागले. आरवचा संघर्ष. आरवला काहीच समजलं नव्हतं. कालपर्यंत सर्व ठीक होतं. आज निशा पुन्हा दूर झाली होती. अफवाबद्दल, गैरसमजबद्दल, निशाची मनातील वेदनाबद्दल. सत्याचा क्षण. त्या संध्याकाळी आरव निशाला भेटायला गेला. मला तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? निशा शांत राहिली. मला ती मुलगी आवडत नाही. मग कोण आवडतं? आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात भीती होती, जास्त प्रेम होतं, अपूर्ण कबुली. निशा. तो बोलणार इतक्यात कॉलेजच्या मैदानातून फटाक्याचा आवाज आला. फेस्टचा समारोप सुरू झाला होता. लोकांचा गोंधळ वाढला. त्याचे शब्द हवेतच अडकले. निशा त्याच्याकडे पाहत होती. आरव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि योग्य वेळ तिथून परत निसटली. तिसऱ्या भागाचा शेवटच. त्या रात्री दोघेही हॉस्टेलच्या गच्चीवर उभे होते. आकाशात चमकणारी तारे पाहत होते. दोघांच्या मनात एकच प्रश्न होता, प्रेम फक्त जाणवणं पुरेसं असतं का, की ते व्यक्त करणेही तितकंच महत्त्वाचं असतं? आणि सर्वात महत्त्वाचं, आरव अखेर आपल्या प्रेमाची कबुली देईल का? पुढील भागात आरव आणि निशाच्या नात्यातील गैरसमज दूर होतील का? प्रेमाची पहिली कबुली कोण देणार? आणि त्यांच्या आयुष्यात येणारं नवं वळण त्याच्या नात्यात कुठे घेऊन जाईल? भाग 4 मध्ये पाहू. धन्यवाद.